विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. आपल्या वारकरी संप्रदायाचा खांब कोण आहेत? एकनाथ महाराज आहेत. मग ज्याच्या सत्तेने अखंड विश्व चालते, हे वृक्ष देखील हलतात. असं असणारा माझा भगवान परमात्म्याने सुद्धा नाथांच्या घरी जाऊन 36 वर्ष काय केलं? कावडीने पाणी घरी जपून पाणी कावडीने 36 वर्ष माझ्या नाथरायांची ते साक्षात परमात्म्याने भगवंताने चाकरी केली. आता तुम्ही म्हणाल ताई 36 वर्ष चाकरी केली, पण नेमकं काय काय केलं आम्हाला कसं समजणार? तर पहिले 12 वर्ष चंदन घासले, दुसरे 12 वर्ष धुणं धुतलं आणि उरलेले काही 12 वर्ष कावडीने पाणी भरले. मग इतका अधिकार माझ्या नाथरायांना होता की माझ्या नाथरायांमध्ये एक खूप गुण विशेष होतं की त्यांना राग अजिबात येत नव्हता. आता त्यांना राग येत नव्हता म्हणून गावकरी मंडळींना अजिबात देखवत नव्हते की नाथरायांना राग कसा येत नाही हो. आपण एक युक्ती करू आणि नाथरायांना राग आणूनच दाखवू. मग पहिला विडा एका ब्राह्मणाने उचलला आणि सकाळी सकाळी उठला, नाथांच्या घरी गेला. असा तसा गेला का तो? नाही. पायात बूट घालून नाथांच्या घरी गेला. नाथांची देवपूजा चालू होती. नाथराया मूर्तीला पाटावर मांडणार, तेवढ्यात तो ब्राह्मण पाटावर जाऊन बसला. तरी देखील माझ्या नाथरायांना राग आला का? नाही. उलट नाथराय म्हणाले, गिरिजा मोठ्याचं लेकरू आलंय ग, ते त्याचा पाहुणचार कर, स्वयंपाक कर. गिरिजा माता म्हणाल्या, बरं ठीक आहे, मी त्याचा पाहुणचार आणि स्वयंपाक करते. मग तो ब्राह्मणाच्या मनात असा विचार आला की माझा पाहुणचार आणि स्वयंपाक असाच चालू राहिला तर मी ज्या कामासाठी आलोय ते काम कधीच होणार नाही. मग गिरिजा माता ज्या वेळेस वाढण्याकरिता खाली वाकल्या, तेवढ्यात तो पाठीवर त्यांच्या जाऊन बसला. तरी देखील माझ्या नाथरायांना व गिरिजा मातेला राग आला का? नाही आला. नाथराया गिरिजा मातेला म्हणाले, अगं ते मोठ्याचं लेकरू इथे खडीला आलंय. गिरिजा माता म्हणाले, नाथराया माझ्या ह्या पाठीला 4 लेकरं वागवायची सवय आहे. किती लेकरं? 4 लेकरं. तो पण माझ्या लेकरासारखाच आहे. असं ऐकलं त्या ब्राह्मणाने चटकन खाली उतरला व नाथरायांचे गिरिजा मातेचे पाय धरले. श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. मग इतकं सामर्थ्य माझ्या नाथरायांमध्ये होतं, इतकं सामर्थ्य नाथरायांमध्ये होतं. दुसरा विडा एका मुसलमानाने उचलला. ज्या वेळेस नाथराया स्नान करण्यासाठी नदीला गेले, स्नान झाला व घराकडे परत निघाले, तेवढ्यात तो मुसलमान जो झाडावर बसला होता तो पान खाऊन नाथरायांच्या अंगावर थुंकला. आता नाथरायांनी थुंकलं म्हणल्यावर वर बघायला पाहिजे होतं ना. त्यांनी बघितलं का वर? नाही बघितलं. तसेच नदीकडे गेले. असं एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, तब्बल 108 वेळा घडलं. तरी देखील माझ्या नाथरायांना राग आला का? नाही. मग तो मुसलमानाला काय वाटलं काय माहित, तो खाली उतरला व नाथांचे त्याने पाय धरले. यवन अंगावरी प्रसाद दे शांतीचे सागर होते. मग आता तुम्ही सलग 3 दिवस झाले कीर्तन ऐकता, बरोबर ना? का 4 दिवस झाले? आज 4था दिवस आहे, पण सलग मागचे 3 दिवस झाले ना. पण लोकांचा गैरसमज आहे की कीर्तन म्हणजे विनोद
आणि विनोद म्हणजे कीर्तन, पण ते चुकीचं आहे. कीर्तन म्हणजे विनोद नाही आणि विनोद म्हणजे कीर्तन नाही. कीर्तन 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 म्हणजे काय महाराज? डोळे तलाव नाही तरी पण ते भरून येतात. डोळे आपले तलाव आहेत का? नाही, तरी पण ते भरून येतात. ओठ कापड नाही तरी पण ते शिवले जाते. निसर्ग बायको नाही तरी पण तो रुसला जातो. आणि माणूस वातावरण नाही तरी पण तो माणूस बदलला जातो. आणि त्याच बदललेल्या माणसाला परत माणसात आणण्यासाठी केलं जातं ते म्हणजे काय हो? कीर्तन. विठ्ठल म्हणून लक्षार्थ वाचार्थ हा कळाला पाहिजे. कळाला तर खूप चांगलं आणि नाही कळाला तर खूप फजिती होते. सांगून जाते. एकदा एका माणसाला विंचू चावला. इकडे आहेत का विंचू का नाही? नाहीत विंचू? आहेत ना. मग तो विंचू त्या माणसाला चावला आणि तो माणूस डॉक्टरांकडे गेला आणि डॉक्टरांना म्हणला, डॉक्टर मला विंचू चावलाय. ते डॉक्टर म्हणाले, तुला एक इंजेक्शन देतो आणि एक बँडेज पट्टी देतो. तो म्हणाला, बरं ठीक आहे, आता इंजेक्शन द्या आणि बँडेज पट्टी मी घरी जाऊन लावतो. ते डॉक्टर म्हणाले, हो बाळा, तुला जिथे लागलंय तिथे लाव. तो घरी गेला आणि बायकोला म्हणाला, बायको मला विंचू चावलाय ग. मला विंचू कुठे चावला? तो शाना होता ना, त्याची बायको दीड शानी होती. ती म्हणाली, आतल्या रूम मध्ये डाव्या कोपऱ्याला तुम्हाला विंचू चावलाय. तो म्हणाला, बरं ठीक आहे, तू माझं खूप मोठं काम केलं. तो आत गेला आणि आतल्या रूम मध्ये डाव्या कोपऱ्याला त्याने बँडेज पट्टीला चिटकवली. विठ्ठल म्हणजे लक्षार्थ वाचार्थ कळाला का? नाही, कारण मराठी भाषा अशी आहे महाराज, जिकडे वळेल तिकडे वळते. म्हणून आपल्या जीवनामध्ये लक्षार्थ वाचार्थ हा समजलाच पाहिजे. कारण काय झालं, एका तुमच्यासारखीच एक आजी होती आणि ती खूप आजारी पडली. इतकी आजारी पडली की मरणाच्या दारात ती आली होती. आणि तिच्या दोन नातू होता, त्याला समजलंच नाही आपण काय करावं आणि काय नाही. तो डॉक्टरांकडे गेला आणि डॉक्टरांना म्हणला, डॉक्टर मी हात जोडून विनंती करतो, माझी आजी खूप आजारी आहे, काहीतरी करा. तर ते डॉक्टर म्हणाले, मी तुला एक औषध देतो, ते आजीला फक्त पाज, कारण ते औषध इतकं पॉवरफुल आहे, ते औषध हलवून पाज. तो म्हणाला, बरं ठीक आहे. आणि रस्त्याने जाता जाता त्याला त्याचा मित्र भेटला आणि मित्राला म्हणाला, मित्रा थांब, माझी आजी खूप आजारी आहे, तू माझ्या सोबत चल. दोघे जणे घरी गेले. आजी झोपलेली होती. तो म्हणाला, मी औषधाचं टोपण आता खोलतो आणि तू हात धर आणि मी पाय धरतो. त्याने एकाने हात धरला आणि दुसऱ्याने पाय धरला. इतकं हलवलं ती आजीच जाग्यावर मेली. विठ्ठल मग तो परत दवाखान्यात गेला. डॉक्टरांना म्हणाला, डॉक्टर तुम्ही माझ्या आजीला कस काय मारून टाकलं? तर ते डॉक्टर म्हणाले, कस काय मारलं म्हणजे काय झाले नेमकं मला सांग. तो म्हणाला, तुम्ही ते औषध पॉवरफुलचं दिलं तर मी ते हलवून आजीला पाजवलं. डॉक्टर म्हणाले, कसं पाजवलं? तो म्हणाला, मी आजीचा हात धरला आणि माझ्या मित्राने आजीचा पाय धरला आणि मी तिला हलवलं आणि ती जागेवरच मेली आणि ते औषध पाजायचंच राहिलं. विठ्ठल म्हणून लक्षार्थ वाचार्थ हा समजला पाहिजे, नाही तर खूप मोठी फजिती होते. एकदा नारद महर्षी श्रीकृष्णाला सापडण्याकरिता गोकुळात गेले, वृंदावनात गेले, मथुरेत गेले. तिथे सुद्धा देव होते का? नव्हते. मग अचानक एका ठिकाणी देव प्रकट झाले. माझे भक्त गाती जेथे नारदानी भजन चालतं, जिथं माझं नामस्मरण चालतं, तिथेच माझं वास्तव्य असतं. आणि मग एक साधक नाथरायांकडे आला आणि नाथरायांना म्हणाला, देवाला काय आवडतं हे मला कसं करणार? तर नाथराया अगदी छान सोप्या भाषेत सांगतात. अभंगाचं आवडत वासी